नमस्कार मित्रांनो, तर आपण चाललो आहे ट्रिपला कोकणात. कॅन्सल होता होता झालेली ट्रिप. पनीर घ्यायचं ना जगाडे पार्सल व्हेजवाल्या माणसासाठी. व्हेजवाल्या माणसासाठी नाही तर आपला दाल तडका भेटतोच कुठं पण. काय लाईन अप होतोय का मंगेश? अरे मेंगेश कुठे हो काय सांगितले? मंगेश शेट्टी बुर्जी सांगितली. बुर्जी सांगितली. व्हेज अंडा बुर्जी. व्हेज अंडा बुर्जी आहे का? चंद्र दाबला त्यांनी. बारीक करून मॅगीची किती आली? किती पण भेटेल. दोनच प्लेट पाव जा शीट घ्या. वच करले मांजरानी. मांजरानी वच करले. आता इथं कुठं सांगू मी तुम्हाला बायकोनी वच करले? पाव द्या ना. पाव नाही ना. पाव नाही. हा का? अंडी पण द्यायचं. ऑमलेट का? ठीक आहे भांडे भेटू बदली. भाटी बदली. होय नाही तर परत बरोबर. एक्सपायर्ड देतो. एक्सपायर्ड देतो. राईट. रात्रभर चालू असतं. मिरची पावडर टाकायचं का? हा नॉर्मल टाक. कांदा गिंदा काहीच नको. हा अभी बेटे ना उनका ऑर्डर है ना. काय हो झालं का? पतलं आणलंय सर. हा ओके. व्हेज माणसासाठी स्पेशल चिकन मॅगी. मॅगी केलेली. मंगेश व्हेज आहे ना. कसं लागतं ते सांग. चांगलं दिसायला चांगलं असतं ते खायला चांगलं लागलं पाहिजे. चमचा आणरे पाहिजे. बरे मॅगी होय बाल नाही खा का. सगळीकडे गेलं परत मॅगी कोणत्या. ओम साई अमृतुल्य थांबलो होतो. खरंच खूप छान झालं. नाश्ता एक नंबर. मंगेश शेटचं चालू आहे अजून. हा मित्रांनो, सकाळी सकाळी बीचवर आलो आता. आत्तापर्यंत आपण S24+ मध्ये शूट करायचं. आता 17 Pro मध्ये करतोय. दिसायला थोडंसं क्वालिटीमध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवत असं मला वाटतंय. हा बोटी पण दिसत असेल तुम्हाला पाण्यामध्ये. छोट्या छोट्या बोटीत सगळ्या. मित्रमंडळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच पुढं पुढं सगळं काही व्यवस्थित एकदम. पण पहा हे सकाळी सकाळी दिसतंय कसं एकदम. रात्री पुण्यामध्ये होतो आणि आत्ता आलो आहे आपण कोकणात. फीलच वेगळा आहे मित्रांनो. हा एकदम भारी वाटतं. हा मित्रांनो, ग्रँड SP रिसॉर्टला आलो आहे आपण आता. रूम तर घेतलेत, पाहू शकता. ॲम्बियन्स, पार्किंग बिर्किंग फुल एकदम.
पाहू शकता एकदम मस्त ठिकाणी आले जोडा लागले. रायगड शिवनेरी नाव कशी लिहिलेली मस्त वेगळी आणि राजगड घेतलेली आपण. रूम पहा पहा मित्रांनो व्ह्यू कसा दिसतो एकदम मस्त पैकी. कसं आहे वाटा काय पाहिजे कोळंबी? आता ही 3 प्लेट आहेत ना 1200चे आहेत. 1000ला देणार. 1000 रुपये. पापलेट मोठं नाही का आणखी? पापलेट ही मोठी साईज आणि ही छोटी साईज. ही 1200ची आहे ते 1300 रुपये. कमी जास्त होत नाही. ही पापलेट आहे, ही पापलेट आहे, ही कोळंबी. काय पाहिजे, काय पाहिजे? एक घेतो का दोन घेतो? हे दोन. ही करते. हे त्या दोघी. कोळंबी कशी? हे 800, हे 1200, हे 1200. 1200ला का एक? 3 3 1200ला. जास्त नाही वाटत मावशी? जास्त ना सांगायला लागते तेव्हा तुम्ही कमी करणार. बोलल्याशिवाय काय व्यवहार नाही होत आता. आता आम्ही सांगितलं तुम्ही काय दिलेत नाही. निलाव चाललाय पहा मित्रांनो कोळंबीचा साईज पहा. 780, 780, 90, 700, 800, 850, 850, 870, 870, 880, 890, 900, 900, 910, 920, 920, 920, 922. हे पहा मावशी आपण हे 600 रुपयाला घेतले आता कोळंबी. सुरमई कशी? 1500 बोलली 1200 रुपये देतात. चला बोला आता तुम्ही. आणि खावा ना. दोन्हीचे काय झालं? दोघींचे 2500. त्या असं का झालं बरं? काय झालं ते काय नाही चालेल. बरं हे तर करा हे हे देतो हे तर द्या. आता हे 2 आहेत ना 3 किलो होते. कसं म्हणतात दोन्हीचे? सुर हां दोघींचे म्हणा, हां का म्हणा, सोडलो 2500 रुपये. 2500 रुपये. तुम्ही बोला. एवढे कटिंग मी 3000 नाही बोलले. 2500 बोला. याच्यात पण प्रकार येतात ना सुरमई ते दुसरी एक जाते ती हो कुप्पा 200 डावला. 2200 रुपये झाले योग्य किंमत आहे. जरा काय आले बरं भांडणं का चालल्यात मच्छी मार्केटमध्ये पहा कशी भांडणं झाली बरं. ताई देऊन टाका दोन करून टाका करा कट. दिलेच नसता भवानी आते त्याला पाठवून असं वाटलं तर मार्केट म्हणलं की बस सकाळी आता मार्केटवरून आलेले येते बर्फातच ठेवणार. हम बोट आत गेली तरी 2-3 दिवस येत नाही ना. हा मग ते बर्फातच बरोबर. आता आपण गरम केला का आपण कसं पंखा लावतात एसी लावतात मग त्याला कधी नाशवून द्यायला बर्फ कंपनी म्हणजे पाहिजे. बरं हा बर्फातच. जेवण रेडी आहे. मासे आणि गाडी खेती की पहिले जेवणाचा नाही परवा करणार. पहिले बर्फात लावायचं मग जेवण जेवणाचं बघणार. हा 4 दिवस बघ पापलेट तिथे ते पण पुण्याला जायचं आहे नांदेड सिटीतला. नांदेड सिटीला का? ही 4 दिवसाची 4 पापलेट आणि ते बांगडे. हा कुठला मासा आहे? मांदेली ना मांदेली. हे बघ हे बांगडे परवा दिवशी बघ त्याच्यात लोलतात 4. कसं धंदा करणार? 10 लिटर पेट्रोल मग त्याला किती 200 काय आहे? 150 द्या ना वरती मग. 200 काय कटिंगचे? मला वाटलं त्याच्यामध्येच आहे कटिंग. तुम्ही 50 आणले.
सुरमईच घेतले 200 रुपये 200 घेतले आणि त्यांना 150 दिले 150 नाही, मग कमी 350 रुपये घेतलं मग हे दिलं 50. त्यांचीच लीक असेल. मस्त भांडणं चालल्यात बघा बरं. म्हणजे नुसते आपल्या इकडे ना इकडे पण मासे भांडणं होतात मच्छी मार्केटमध्ये गिरायकावरून. हो का बघा कसं मस्त भांडणं झालं. पूर्ण मच्छी मार्केट कसं म्हणतो आपण तसं हे मच्छी मार्केट आहे. फुल भांडणं. जरा गाडी चलते हळूहळू आपली. पहा कसा व्ह्यू दिसतोय. मज्जाच काहीतरी वेगळी आहे. वाघ आता काय सांगतो ऑर्डर माहित नाही. पोहे अंडी आणले, पोहे तुम्ही खा अंडी. जीवन करतोय तुमचं. अंडा पोहे ना अंडा पोहे नाही, फक्त पोहे. वडापाव पण चांगला गरम गरम चालू आहे सध्या. एक 15 वडापाव सांगितले. 15 वडापाव. हो यांची ऑर्डर आहे त्याच्यात 2 एक्स्ट्रा सांगितले. हे आम्ही जर माळकरी माणसं आपलं पोहे हे खावा म्हणतो. सध्या एक वडापाव द्या एक वडापाव अजून अंडापुरची व्हायची का होती हे काढा बरं. हे काढा. आता सकाळून नंबरला बसवायची. द्या सगळं ताई पोहे जाऊ द्या. काय 2-3 प्लेट जाऊ हा, द्या. 2च प्लेट भरणार आहे. सांडून जातो सांडून. अंडापुरी झालेली आहे आपल्याला. हा गडबड होती. परत घ्यायची का? मंगीची वडी झाली का नाही मी बसलो नाही तर त्याच्यामुळे समोरच काय करणार. त्यांना पण देत जाऊ किती आहे त्यांना चार आहेत ना. मला काही हे बाबा तुला घे ना. ह्यांना त्या पहिले एकटाच राहिला उपाशी आपला. तुम्हाला मोठं दाबायला त्याने काही जरूर नसतं तिला आलाच नसतं ते पाण्यापर्यंत. मला म्हणणं तेवढे ऍडजस्ट कशातलं म्हणलं असतं मी नाही येत तुम्ही ऍडजस्ट करा माझ्यावर तुम्ही जा. इकडं पण ना. इकडं पण आहे ना पुढं सगळ्यात पाहिजे ना आपल्याला. विषय काय आहे ऐका ना ऐका ना. तर तुम्ही वार बघा ना. तुम्ही काय शनिवार रविवार आलाय का इथं आणि गर्दी नाही म्हणतो. मी आलो हा घेऊन आलो. हा या खरंच मित्रांनो छान आहे. ना स्कीम मध्ये मागायचं स्कीम मध्ये माहिती मित्रांनो पाहू शकता बीचवर पूर्णपणे शांतता आहे. हेच जर आपण संडेला आलो असतो तर फुल गर्दी असते इथे. एकदम निवांत आहे. ऊन तर खूप झाले. मी स्वतः पहिल्यांदा बीचवरती एवढी शांतता पाहतोय. आणि आता योग्य प्रकारे लाईन अप लावून कुठल्या राईड मारता येईल ती बघूया.